Good morning, class. Happy Teachers Day to all of you. सर्व तो कल था. याद तो क्या होगा ना? कल था तो. चलो. काय काय झालं त्यापर्यंत? युनिट्सच्या डायमेन्शन मध्ये डायमेन्शन कसं काढायचं तर डायमेन्शन कसं काढायचं माहिती सर्व आतापर्यंत. डायमेन्शन कसं काढायचं, डायमेन्शनचा यूज काय, ऍप्लिकेशन काय, बरोबर. एक माहिती आपल्याला डायमेन्शन ऑफ लेफ्ट हँड साइड इज ऑलवेज इक्वल टू डायमेन्शन ऑफ राईट हँड साइड. हा बेसिक रूल आहे, बरोबर. डायमेन्शन काढण्यासाठी हे नेहमी फॉलो होतं, बरोबर. आता आपण जे डायमेन्शन काढलं हे छोट्या छोट्या फॉर्म्युलाचं काढलं, क्वांटिटीचं काढलं, बरोबर. काय काढलं? फिजिकल क्वांटिटीचं. आज आपण जे बघणार आहे द रिलेशनशिप बिटवीन फाइंडिंग द रिलेशनशिप बिटवीन फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी कोणकोणत्या असू शकतात? काही असू शकतात, बरोबर. 7 फिजिकल फंडामेंटल क्वांटिटी. आता फिजिकल क्वांटिटी करेक्ट. समजा जसं की फोर्स आहे, बरोबर. फोर्स इक्वल टू एम ए. आपण हे प्रूफ करून बघितलंय. हे कसं येतं, बरोबर, युजिंग डायमेन्शनल अनालिसिस. आता आपण काय करणार, इकडे पण डायमेन्शन घेणार, इकडे पण डायमेन्शन घेणार, बरोबर. दोन्हीकडे डायमेन्शन घेतलं तरी आपल्याला माहितीये आन्सर सेमच येतं. जे डायमेन्शन लेफ्ट हँड साइड आहे तेच डायमेन्शन राईट हँड साइड आहे, बरोबर. ही एक मेथड बघी आपण. ह्यालाच एक अल्टरनेटिव्ह मेथड आहे असे म्हणू, जी कसे ज्यावरतीच क्वेश्चन विचारतात. जी आज बघणार आहे आपण त्याच्यावरती बरेच क्वेश्चन्स आहेत. बरेच म्हणजे त्याच्यावरती फिरवण्यासारखे खूप गोष्टी आहेत. जेवढे पण फिजिक्सचे फॉर्म्युलेज आहेत ते कसाही विचारतील याचा अर्थ काय ते आज कळेल, ठीक आहे. ज्यावेळेस आपण ऍक्च्युअली डिस्कस करू त्यावेळेस तुम्हाला कळेल की तुम्हाला काय म्हणायचं. थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या. एक बेसिक घेऊ, ठीक आहे. एकदम बेसिक एक्झाम्पल घेऊ, त्याच्यावर तुम्हाला समजेल, ठीक आहे. फोर्स इक्वल टू एम आपण बघितलं, ठीक आहे. आता क्वेश्चन कसा विचारतील, फाइंड आउट द डायमेन्शन ऑफ, ठीक आहे. फाइंड आउट डायमेन्शन ऑफ और व्हाट इज द रिलेशनशिप बिटवीन फोर्स, बरोबर. व्हाट इज क्वेश्चन कसे नाही लक्षात घ्या, ठीक आहे. याच्या असे क्वेश्चन्स खूप येतील आणि बुक मध्ये पण खूप भेटतील, ठीक आहे. व्हाट इज द रिलेशनशिप बिटवीन फोर्स, व्हाट इज द रिलेशनशिप बिटवीन, काय म्हणलं फाइंडिंग द रिलेशनशिप बिटवीन, बरोबर. त्याच प्रकारचा क्वेश्चन आहे. व्हाट इज द रिलेशनशिप बिटवीन फोर्स, बरोबर आहे. तर फोर्सचं रिलेशनशिप काढायचं आपल्याला. फोर्सचं काय काढायचंय, रिलेशनशिप काढायचंय. बट कोणाचा यूज करून, डायमेन्शनचा, ठीक आहे. कोणाचा यूज करून तर डायमेन्शनचा. वेन इथून ऍक्च्युअल क्वेश्चन सुरू होतात, ठीक आहे. आपल्याला एक क्वांटिटी जी आहे, कोणती क्वांटिटी तर फिजिकल क्वांटिटी. कोणती क्वांटिटी तर फिजिकल क्वांटिटी, ठीक आहे. कोणती दिली त्यांनी आपल्याला, फोर्स दिली आहे, करेक्ट. कोणती क्वांटिटी दिली आहे, फोर्स. पण ह्या फोर्स जी की फिजिकल क्वांटिटी आहे तिचं आपल्याला रिलेशनशिप काढायचंय बाय यूज ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. आता आपल्याला काहीतरी पॅरामीटर्स दिले, ठीक आहे. काय करतील पॅरामीटर्स, ठीक आहे. रिक्वायरमेंट काय या फोर्सचं रिलेशनशिप काढण्यासाठी किंवा या फोर्सचं डायमेन्शनल अनालिसिस करण्यासाठी काही रिक्वायरमेंट देतील, ठीक आहे. त्या रिक्वायरमेंट कशा असतील बघा. प्रत्येक क्वेश्चन मध्ये बघायला लागतो व्हेन, ठीक आहे. मी आता रेड मार्कर लिहितो. व्हेन फोर्स इज डिपेंड्स ऑन, व्हेन लिहून घ्या पटकन माझ्यासोबत, पटपट लिहून घेत जरा. व्हेन फोर्स इज डिपेंड्स ऑन मास, इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. इथून तुमचा क्वेश्चन ऍक्च्युअल सुरू होत असतो. व्हेन फोर्स इज डिपेंड्स ऑन मास अँड मास ऑफ पार्टिकल. आता क्वेश्चन कसा आहे, ठीक आहे. मी एक्झॅक्टली तसं लिहित नाही. मास ऑफ पार्टिकल काही येऊ शकते, तर पार्टिकल म्हणा, बॉडी म्हणा, सिस्टीम म्हणा, काही येऊ शकतो प्रश्न. मास ऑफ पार्टिकल अँड acceleration of moving particle. कसाही क्वेश्चन येऊ शकतो, ठीक आहे. ऍक्सेलरेशन ऑफ मुव्हिंग पार्टिकल. तुम्हाला याची सवय करायची, हळूहळू क्वेश्चन कसा फिरवता आला तर तुम्हाला तो ओळखून त्याची कन्सेप्ट ओळखून पटकन सॉल्व्ह करता आला पाहिजे. आणि हे तेव्हाच पॉसिबल होईल ज्यावेळेस तुम्ही मल्टिपल प्रॉब्लेम एकासारखे सॉल्व्ह करणार. एकच प्रॉब्लेम मल्टिपल वेळेस नाही, एका प्रॉब्लेम साठी याच्यासारखे 10 क्वेश्चन वेगवेगळे. त्याच्यासाठी तुम्हाला एमसीक्यूचं बुक लागेल. काही एमसीक्यू आम्ही प्रोव्हाइड करू, काही एमसीक्यू तुम्हाला जे बुक देऊ
किंवा तुम्ही जे बुक घेणार त्याच्यामध्ये असतील। एमसीक्यूज खूप महत्वाचे। काय मग क्वेश्चन, व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन फोर्स व्हेन फोर्स इज डिपेंड्स ऑन मास ऑफ पार्टिकल। ठीक आहे, पहिली क्वांटिटी कोणती दिली आपल्याला तुम्ही, मास ऑफ पार्टिकल अँड ऍक्सेलरेशन, आणि दुसरी कोणती दिली आहे, ऍक्सेलरेशन ऑफ मूव्हिंग पार्टिकल। ऍक्सेलरेशन म्हणजे काय, व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम ना, व्हेलॉसिटी अपॉन टाइम, म्हणजे जो पार्टिकल आहे तो काय करतोय, ऍक्सेलरेट करतोय, पुढे झालं ना, म्हणून आपण म्हणलं मूव्हिंग। तर तरी ती गोष्ट मूव्ह नसती होत झाली तर त्याचा ऍक्सेलरेशन मारलं असतं का, एका जागी उभा है, ये नन्ना मुन्ना बच्चा है प्यारा सा, यहाँ पे एक जगह पे खड़ा है, हमने इसको बहुत क्वेश्चंस पूछे, हमने इसको न्यूटन्स के लॉज पूछे, ग्रेविटेशनल का फॉर्मूला बताओ, कॉन्सेप्ट बताओ, बहुत सारे, डायमेंशन कैसे निकालने इसको पूछा, बट ये फिर भी चुप है। इसको बोला याद जाओ, ये जानने को तैयार ही नहीं, वहीं पे खड़ा है। तो क्या हम बोल सकते हैं इसके पास स्पीड है, नहीं। अगर स्पीड v 0 है तो एक्सेलरेशन का फॉर्मूला क्या आता है, v by t। अगर ऊपर की क्वांटिटी 0 है तो टाइम तुम 10 दिन बाद भी देखो, 10 डेज, 10 दिन बाद भी देखो, एक्सेलरेशन आएगा ही नहीं, क्योंकि चल ही नहीं रहा ना। एक काम करो, इसको तुम्हारे घर ले आओ, दो दिन इसके कान के नीचे बजाओ और उसको बोलो अब भाग, हमें एक्सेलरेशन ढूंढना है ना, एक्सेलरेशन ऑफ मूव्हिंग पार्टिकल। चला टाइमपास भरपूर झाला। फोर्स, ठीक आहे, मग बघा हे हा पहिला प्रॉब्लेम मी पूर्ण डिटेल मध्ये सांगेल स्टेप बाय स्टेप। फोर्स म्हटलं, ठीक आहे, फोर्स इज डिपेंड्स ऑन, फोर्सचा फॉर्म्युला काय असतो आपला ma। आता त्यांनी विचार एक इमॅजिन करा, तुम्हाला F इक्वल टू हा फॉर्मूलाच माहिती सर, स्टार्टिंग से तुम बता रहे हो F इक्वल टू ma, F इक्वल टू ma, अरे अब बोल रहे भूल जाओ, थोड़ी देर के लिए भूल जाओ, परमानेंट के लिए नहीं। मान लो तुमको पता ही नहीं था F इक्वल टू ma भी होता है, जो न्यूटन बाबा ने बताया, तो उन्होंने सिर्फ ये बताया जो फोर्स है वो डिपेंड है, डिपेंड, आता मी प्रोपोर्शनॅलिटीचं कॉन्स्टंट देऊन सांगतो, ठीक आहे, डिपेंडंट, ठीक आहे ना, डिपेंडंट आहे कोणाकोणावरती, तो सांगा पटकन कोणाकोणावरती, फोर्स इज डिपेंड्स ऑन मास, लिहून घ्या मग मास m, ठीक आहे, मी छोटा m घेतला, मास m ऑफ पार्टिकल, जसं सिक्वेन्स दिलाय ना तसंच लिहायचं, असं नहीं कि चलो सर मुझे लगता है a पहले ले लूं बाद में m ले लूं, ऐसा मत करो, क्योंकि ये am हो जाएगा, आपको पता है काय माहिती, काही नाही, am dm काय करायचं नाही, ठीक आहे, जो सिक्वेन्स दिलाय, जो ऑर्डर दिलाय, मास आधी तर m ला साधी लिहा, ठीक नाही तर गडबड होईल। ऍक्सेलरेशन नंतर दिलाय तर a घ्या, त्याच्या पुढे काही असतं t असतं तर t घ्या, v असतं तर v घ्या, जो सिक्वेन्स आहे तोच फॉलो करा। अशा क्वेश्चनचं हे ओळखणं आणि हे लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट, ठीक। मग फोर्स इज डिपेंड्स ऑन m, ठीक आहे, मी इथे लिहून घेतो m, आणखी कशावरती डिपेंड आहे फोर्स इज डिपेंड्स ऑन a, बरोबर आहे। अशा दोन गोष्टी त्यांनी सांगितल्या आपल्याला, एकदा फोर्स m वर डिपेंडंट आणि एकदा फोर्स ऍक्सेलरेशन। ह्याला एकत्रितरित्या मी कसं लिहू शकतो, फोर्स इज डिपेंड्स ऑन, ठीक आहे, हा प्रोपोर्शनॅलिटीचं साइन असतं, ठीक आहे, हे माहित पाहिजे तुम्हाला। ज्या गोष्टी माहित असतील ना तर लवकर लक्षात ठेवत चला या गोष्टी, प्रोपोर्शनॅलिटी झालं, बऱ्याच वेळेस आणखी काही नवीन गोष्टी येतील, आतापर्यंत तुम्ही काय केलं 10वीच्या आधी, देव जाणे आणि तुम्ही जाणे, बरोबर आहे। आता आम्ही एकदा दोनदा तर सांगणार त्या गोष्टी, पण प्रत्येक वेळेस काय होणार आहे, त्या गोष्टी आम्ही स्किप करू, त्याच विचारणार नाही, समजलं का नाही समजलं, ठीक आहे, ma करेक्ट आहे, मग आपण याला असं म्हणू, ठीक आहे, ma, बट हा काय प्रोपोर्शनॅलिटीचा साइन कशाचा आहे, प्रोपोर्शनॅलिटीचा, ठीक आहे, ज्या वेळेस प्रोपोर्शनॅलिटीचं साइन येतं, ठीक आहे, ज्या वेळेस काय रे प्रोपोर्शनॅलिटीचं साइन येतं त्या वेळेस एक लक्षात घे, चला त्या वेळेस प्रोपोर्शनॅलिटीचा कॉन्स्टंट सुद्धा येतो, प्रोपोर्शनॅलिटीचा कॉन्स्टंट सुद्धा तयार होत असतो, आणि हा कॉन्स्टंट दरवेळेस k ने रिप्रेझेंट करतात, k ने रिप्रेझेंट करतात, ठीक आहे, त्याला कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी सुद्धा बोलतात, लिहून घ्या किंवा मी लिहून दिलं असेल करायचं, कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी, ठीक आहे, मग हा k लिहावा लागतो आणि त्याच्यानंतर मग m लिहावा लागतो, a लिहावा लागतो, ठीक आहे, k काय तर कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी, क्लियर आहे, ही लिहिला असेल मी अशी अपेक्षा ठेवतो आणि इरेज करतो। जय माता, चलो समजलं। मग k काय असेल, मग सर बळजबरी आणला का, कॉन्स्टंट या शब्दाचा अर्थ समजतो, एक हा काय कॉन्स्टंट आहे, दोन हा काय कॉन्स्टंट आहे, -1 काय कॉन्स्टंट नंबर आहे, ठीक आहे, -1.82 काय कॉन्स्टंट आहे, म्हणजे ह्या k ची व्हॅल्यू काय असणार आहे, एक नंबर, ह्या k ची व्हॅल्यू काय असणार आहे, हा एक कॉन्स्टंट जर कधी आहे
तर याची व्हॅल्यू काय असणार आहे, तर एक प्रकारचा काय असणार आहे, हा नंबर असणार आहे. करेक्ट आहे. ओके, इथपर्यंत नंबर असणार आहे. काही अडचण इथपर्यंत नाही ना. चला बघा आता हा नंबर काय शकतो. आता ज्यावेळेस आणि हा नंबर कसा शोधतात एक लक्षात घ्या. जेवढे पण फॉर्म्युले तुम्हाला भेटणार आहे ज्या ज्या ठिकाणी फिजिक्स 12वी एंड होईपर्यंत, फिजिक्स संपेपर्यंत तुम्हाला हा के खूप ठिकाणी दिसणार आहे. आणि हा के चा काय असतो, एक नंबर असतो. ठीक आहे. मग हा नंबर शोधतो कोण, असा प्रश्न यायला पाहिजे ना तुमच्या साईडनं. सर प्रश्न तर खूप आहेत मनात, कसं विचारा. नंबर आहे. ठीक आहे. आणि हा नंबर शोधला जातो एक्सपेरिमेंट करून हा नंबर शोधला जातो. ठीक आहे. आणि एक्सपेरिमेंट करून न्यूटनने ज्यावेळेस एक्सपेरिमेंट केला त्यावेळेस के ची व्हॅल्यू काय भेटली, तर 1. के ची व्हॅल्यू काय भेटली, 1. म्हणून आपला F इक्वल टू जर कधी फॉर्म्युला KMA असेल, जर कधी असा असता तर ठीक आहे. हा मी इथे लिहितो. ठीक आहे. खूप छान समजून सांगतो तुम्हाला. फोर्स, आता हा प्रोपोर्शनॅलिटीचा साइन जे असं दिसतंय ना, आडवा चार असं उभा चार असतो ना मराठीत, हा आडवा चार आहे. याला घालवायचं असेल म्हणजे याला इक्वल टू करायचं असेल तर ह्या के ची व्हॅल्यू पुट करावी लागते. जोपर्यंत के आहे तोपर्यंत तुम्हाला असं सांगावं लागेल. के घालवायचं असेल तर त्याचा नंबर घ्यावा लागेल. ठीक आहे. असं सायंटिस्टना लिहून ठेवलंय. ठीक आहे. मी वाचून आलोय ना, खूप आधी वाचलेले. के चा नंबर जर कधी लिहिला, न्यूटन सांगितलं के चा नंबर काय, तर एक्सपेरिमेंट केलं तर 1. म्हणून 1 into ma. म्हणून इंग्लिशला हा फॉर्म्युला काय म्हणला आहे, फक्त ma. फोर्सचा फॉर्म्युला काय म्हणला, ma. आता थोड्यासाठी आपण असं मानून चाललंय की आपल्याला हा माहितच नाही F इक्वल टू ma म्हणून, बरोबर. फक्त रिलेशनशिप सांगितलंय m आणि t. ठीक आहे. समजलं इथपर्यंत काय काय केलं मी, हे लिहून घेतलं. छोट्या छोट्या गोष्टी मी लिहून देत असतो. हे तुम्हाला समजलं पाहिजे की ही माहिती इम्पॉर्टंट आहे. कुठेतरी लिहून ठेवा. जेव्हा केव्हा मी रिव्हिजन मारेल त्यावेळेस मला ही गोष्ट वाचता आली पाहिजे, लक्षात आली पाहिजे. ठीक आहे. क्लिअर इथपर्यंत. चला मग फोर्स आता सॉल्व्ह कसं करायचं. ठीक आहे. आता हे सॉल्व्ह करायचं कसं, मग एक गोष्ट करायची. फोर्स डायमेन्शन दिलंय ना, लिहून घ्यायचं. फोर्सचे जे डायमेन्शन असेल, आपल्याला फोर्स डायमेन्शन माहिती. ठीक आहे. अशी क्वांटिटी देतील लेफ्ट साइडला आणि राईट साइडला. आपल्याला काय करायचंय, ह्या क्वांटिटीजला डिराइव्ह करून, काय म्हणलं आपल्याला, डिराइव्ह करायचं. ठीक आहे. डायमेन्शन अनालिसिस करणं म्हणजे काय, त्याची ओळख करून घेणं. ही ओळख कशी, त्यास त्याला आपण डिराइव्ह करू. ठीक आहे. मग ज्यावेळेस फोर्सला आपण डिराइव्ह करू डायमेन्शनली, कसं डायमेन्शनली, मग फोर्सचं काय असं डायमेन्शन m1 l1 t -2. करेक्ट आहे. आता प्रोपोर्शनॅलिटीचं साइन मी घालवतो. ठीक आहे. घालवलं म्हणजे आता के ची व्हॅल्यू काही असू शकते. ठीक आहे. के ची व्हॅल्यू काही असू शकते, तुम्हाला माहितीच नाही असं समजा. ठीक आहे. हे इक्वल टू 1 ते मी सांगितलं. ठीक आहे. असं समजायला हे माहितीच नाही, तुम्ही तरी ते सोडून दिलं, तो पार्ट सोडून दिला के चा. कॉन्स्टंटचा पार्ट, एखादी व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे, नंबर आहे, जसं कायनेटिक एनर्जी हाफ mv², त्याच्यामुळे आपण ह्या नंबरला कधी गिनती धरलं का नाही. तसं आपण केला काय करू, सोडून देऊ आणि नंतर डायमेन्शन सॉल्व्ह करू. ठीक आहे. बघा मग m के तर गेला, m चं काय असेल डायमेन्शन, m चं mच असेल. करेक्ट. m चं काय असेल, mच असेल. ऍक्सेलरेशनचं काय असतं, ऍक्सेलरेशन असते वेलोसिटी अपॉन टाइम. वेलोसिटी परत डिस्टन्स अपॉन टाइम इनटू 1 अपॉन टाइम l/t². ठीक आहे. चला मग काय लिहू मग मी आता, l/t², तोच खालचा +2, वरती आल्यावर -2, वरती आल्यावरती -2. क्लिअर इथपर्यंत. m ची लिहून घेतली, a ची लिहून घेतली. आता काय करायचं. ठीक आहे. आता काय करायचं, आपण इथपर्यंत सॉल्व्ह केलं सगळ्या गोष्टी. ठीक आहे. तर मग ह्याच्या पुढे बघा, जे रेड मार्कर मध्ये मी लिहितोय ना, त्याच्या पुढे लिहिताना अशी सवय लागते. ठीक आहे. फोर्स m1 l1 t⁻², जी क्वांटिटी दिली आहे पटकन डायमेन्शन लिहून घ्यायचं. ठीक आहे. इक्वल टू करून काय करायचं, m म्हटलंय तर m म्हणा. ठीक आहे. m म्हटलंय तर m घ्या आणि ऍक्सेलरेशन म्हटलंय तर a घ्या. ऍक्सेलरेशन म्हटलंय तर काय घ्या, a घ्या. क्लिअर इथपर्यंत. मग m ची पॉवर असेल काहीतरी x आणि y ची पॉवर असेल, a ची पॉवर असेल y. ठीक आहे. m ची पॉवर असेल काहीतरी, y ची पॉवर असेल काहीतरी. क्लिअर इथपर्यंत. अशी काहीतरी काय भेटणार आपल्याला, पॉवर भेटणार. एवढं लिहून घ्या. लेफ्ट हँड साइड राइट हँड साइड आपल्याला काय करणार आहे, इक्वल करणार आहे. क्लिअर आहे. मग कसं करायचं, आपल्याला x ची किंमत आणि y ची किंमत शोधायची. काय करायचं, x ची किंमत आणि y ची किंमत शोधायची. कारण इथे काय झालं असतं, इथे x आला, इथे y आला, इथे z आला, असं झालं असतं. ठीक आहे. तर टेन्शन नका घेऊ. फोर्स लिहिला, m लिहिला, k लिहिला का आपण, कारण तो कॉन्स्टंट आहे. m लिहिला, a लिहिला.
करेक्ट आहे. मग त्याला सॉल्व्ह करा. ठीक आहे, याला काय करा, सॉल्व्ह करा. तुम्हाला काय भेटेल, एक्स वाय आणि झेडच्या काय भेटेल, किमती भेटेल. एक्स वाय आणि झेडच्या काय भेटेल, किमती. सॉल्व्ह कसं करणार बघ, त्याच्यासाठी मेथड काय तुम्हाला सांगितलं, हे लिहून घ्यायचं. m1 l1 t टू दी पॉवर -2 फोर्स डायमेन्शन आणि m टू दी पॉवर x आणि a टू दी पॉवर y. क्लिअर आहे. असं करा. गडबड होत असेल तर सगळ्यात सोपी मेथड, फोर्स आहे m1 l1 t टू दी पॉवर -2. करेक्ट आहे. असं सांगितलं. नंतर m ला m लिहून घ्या आणि a ला a लिहून घ्या. 11वीच आहे. सॉरी फॉर डिस्टर्बन्स. बघा पुढे आपण फोर्स जर दिलेला असेल तर फोर्स डायमेन्शन इकडे लिहून घेतो. ठीक आहे, आणि केला आपण गिनती धरत नाही म्हणून केला तसंच ठेवू आणि एम ए लिहू. ठीक आहे, आणि काय करू मग आपण, जिथे एम ए लिहिलंय ना, जिथे एम ए लिहिलं होतं जसं आता सांगितलं, तिथे काय करू, एम ची पॉवर एकदा एक्स ठेवू, एम ची पॉवर एकदा एक्स ठेवू आणि ए ची पॉवर वाय ठेवू. करेक्ट, हेच बोललो होतो. फक्त शॉर्टकट मध्ये काय सांगितलं, फोर्स डायमेन्शन पटकन लिहून घ्यायचं. एम ला एमच लिहायचं, ए ला एच लिहायचं. ठीक आहे, आणि एम ची पॉवर एक्स आणि ए ची पॉवर वाय. ह्या पॉवर्स कोणाला द्यायचं एक लक्षात घ्या. पॉवर कोणाला द्यायचं आहे, ज्यांच्यावरती ती क्वांटिटी डिपेंड आहे, जसं की मास आहे, ऍक्सेलरेशन आहे, त्यांना ती पॉवर. ठीक आहे, मग आता इथे बघा, असं न लिहिता मी शॉर्टकट काय सांगतो, ही क्वांटिटी तर फिक्सच राहणार. मग मासचं डायमेन्शन काय, सॉरी मासची पॉवर काय, एक्स. ऍक्सेलरेशन बरोबर, ऍक्सेलरेशनला कसं लिहू शकतो मग आपण, जसं मी इथं म्हणलं होतं. ठीक आहे, एल अपॉन टी टू दी पॉवर 2 बरोबर, एल अपॉन टी टू दी पॉवर 2 असं म्हणतो. ठीक आहे, आणि ह्याची पॉवर काय होणार आहे, तर ह्याची पॉवर होणार आहे y. ह्याची पॉवर काय होणार आहे y, जे मी आधी डायरेक्ट तुम्हाला लिहून दिलं होतं. ठीक आहे, मग एल इथे लिहितो मी. ठीक आहे, ऍक्सेलरेशन एल टी टू दी पॉवर 2. मग ह्याला आपण असं लिहू शकतो, एल टी टू दी पॉवर -2 आणि त्याची पॉवर काय तर y, त्याची पॉवर काय y. ठीक आहे, मला जर कधी मी व्यवस्थित लिहून घेतलं, सॉल्व्ह केलं तर काय होते, m1 l1 t टू दी पॉवर -2, m टू दी पॉवर x फिक्स आहे, l ची पॉवर काय तो 1 आणि त्याला मल्टिप्लाय काय y. बघा कसं आहे, l टू दी पॉवर 1 आणि त्याची पॉवर y, पॉवरचा पॉवर मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, 1 into y y. तर l ची पॉवर काय तर y. इथं t चं पण कसं होईल, t चं पण कसं आहे, t टू दी पॉवर -2 आणि त्याची पॉवर y, म्हणजे -2 into y -2 into y -2y. मल्टिप्लिकेशन घातांकाचा घात, t टू दी -2y. क्लिअर आहे. इथपर्यंत झालं. तर बेसिस कम्पेअर करा. बेसिस कम्पेअर करायचं म्हणजे काय, इथं काय m ची पॉवर 1, इथं काय m ची पॉवर, बेस कोण याच्यामध्ये m, इथे l, इथे l, t, इथे t. बरोबर, असं काहीतरी दिसतंय. बरोबर, तर मग इथे बेसिस कम्पेअर करायचा आणि आन्सर काढायचं. बेस कम्पेअर करायचा आणि x y आणि z असेल तर z च्या किमती काढायच्या. ठीक आहे, आता बघा y तर दोन ठिकाणी दिसतंय, तुम्ही कन्फ्युज होणार. आता सर इथे पण y आहे, इथे पण y, बघा इथे y इथे y, बट बेस तर वेगवेगळ्या, बेस तर वेगवेगळ्या आहे. याच्यावर तुम्ही किंमत भेटणार. बघा गोंधळ होणार नाही, उलट सोल्युशनच भेटेल. जर कधी बेस सारखा नाही ना तर टेन्शन नाही घ्यायचं, y ची किंमत एकच येणार. तुम्ही l ची पॉवर y घ्या किंवा t ची पॉवर -2y घ्या. y शोधायचा आहे, एक तर याच्यावर शोधा y किंवा याच्यावर शोधा, आन्सर एकच येणार y. बघा कसं. मग m टू दी पॉवर काय इथं 1, m टू दी पॉवर काय इथं 1. सॉल्व्ह करा. मग मी बेस कम्पेअर केला, m चा आणि m चा, m ची पॉवर 1 आणि m ची पॉवर x. ठीक आहे, m ते m सारखाच म्हणजे x काय आलं रे, तो 1 आला. x काय आला, 1 आला. बघा मग मी l ची पॉवर 1 घेतली. ठीक आहे, l ची पॉवर 1 घेतली कशासाठी, y शोधायचा म्हणून. त्याच्या पुढे काय लिहिलं, l टू दी पॉवर y. l तर सेम आहे. ठीक आहे, म्हणजे y ची पॉवर किती आली तर 1 आली, y ची पॉवर किती आली तर 1 आली. इथपर्यंत क्लिअर आहे. y ची पॉवर किती आली 1. बघा आपण कुठे लिहिलं होतं, मी इथे लिहून दाखवतो वाटतं सर. ठीक आहे, आपण किमती कुठे कुठे दिल्या होत्या, किमती कुठे कुठे दिल्या होत्या, हे इक्वल टू चं काढलं होतं चिन्ह, हे पण काढलं होता आणि म्हणलं होतं m ची पॉवर x आणि a ची पॉवर y असं म्हणलं होतं. ठीक आहे, बघा x ची पण किंमत भेटली 1 आणि y ची किंमत भेटली 1, म्हणजे x च्या ऐवजी जर कधी मी 1 पुट केलं तर m टू दी पॉवर 1 आणि y ची किंमत पुट केली तर काय भेटलं, a टू दी पॉवर इनडायरेक्टली ma. हाच फॉर्म्युला काय झाला कशाचा, फोर्सचा. फोर्स इक्वल टू m. तर मग ह्याला सॉल्व्ह करायचं तर बघा t टू दी पॉवर -2 पुढे काय रे, t टू दी पॉवर -2 आहे. t कसा आहे सारखा सारखा, म्हणून -t इज इक्वल टू
मायनस 2y बरोबर. हा मायनस मायनस कॅन्सल, उरलं काय रे मग y इज इक्वल टू 2/2. आन्सर काय भेटलं 1. म्हणजे इथे पण y ची किंमत काय भेटते 1, इथे पण y ची किंमत काय भेटते. कोणत्याही याने सॉल्व्ह करा आन्सर सेमच येणार. क्लिअर आहे, समजले. बरं, शॉर्टकट मध्ये सांगितलेलं सॉल्व्ह कसं करायचं शॉर्टकट मेथड्सने. म्हणजे हे लेंथी प्रोसेस झाली. करणार काय, फोर्स वरती डिपेंड आहे. लगेच काय करायचं, फोर्स लिहून घ्यायचा. कशा कशावर डिपेंड आहे, m आणि a वर. k गेला उडत, ठीक आहे, तसा b k येत नसतो. लगेच काय करायचं, त्याची पॉवर x आणि हिची पॉवर आणखी काय असतं पुढे l, तर त्याची पॉवर z. ओके, आता सध्या दोनच आहे m आणि a, हिची पॉवर x आणि हिची पॉवर. म्हणजे डायमेन्शन काय m1 l1 t टू दी पॉवर -2. m चं डायमेन्शन m बरोबर, त्याचं काय असेल इथं 1. a चं पॉवर, a ची पॉवर काय आहे तर l t टू दी पॉवर -2 बरोबर आहे. बट इथे x आहे आणि इथे y बरोबर. m टू दी पॉवर x आणि इथं l टू दी पॉवर y इंटू t टू दी पॉवर -2 आहे. इकडे m1 इकडे l1 t टू दी पॉवर -2. बेसिस कॉमन करू, ठीक आहे. काय करू आपण इथे पटकन बेसिस कॉमन करू. लगेच तुम्ही काय केलं असतं m1 काय इथे बेस कॉमन इथे कॉमन म्हणजे x इज इक्वल टू 1 आला. x इज इक्वल टू 1 आला बरोबर. l टू दी पॉवर 1 l टू दी पॉवर y बरोबर. म्हणजे इथे काय झाली किंमत l चा सेन्स झाला l टू दी पॉवर 1 इज इक्वल टू l टू दी पॉवर y म्हणजे काय y इज इक्वल टू 1 बरोबर आहे. इथे पण y निघणार आहे, t ला सॉल्व्ह केलं तर y निघणार t टू दी पॉवर -2 t टू दी पॉवर -2y बरोबर आहे. काय होईल आपलं -2 इज इक्वल टू -2y. हा -2 हा -2y बरोबर आहे. हा -2 इकडे आला, मायनस मायनस कॅन्सल, 2/2 1 y ची किंमत 1. समजलंय कशी सॉल्व्ह करायची क्वेश्चन. बघा नेक्स्ट क्वेश्चन घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे पेंडुलम. माहिती तुम्हाला काय असतो पेंडुलम. ते जे हॉरर मूवी असतात ना, हॉरर मूवी, त्या हॉरर मूवी मध्ये एक घड्याळ असते. ज्यावेळेस भूत येणार असते ना त्यावेळेस 12 वाजता है ना, त्यावेळेस 12. त्याच्या त्या घड्याळाची एक असा काटा असतो, तो काटा असा फिरत राहतो, ठीक आहे. टाक 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 वाजत राहतो तो काटा बरोबर. हा जो काय काटा असतात ना ह्याला आपण पेंडुलमच म्हणतात, ठीक आहे. त्याला आपण म्हणतात पेंडुलम. म्हणजे जो असा मूव्ह करत असतो. ज्यावेळेस तुमचा नेक्स्ट चॅप्टर सुरू होईल ना त्यावेळेस तुम्हाला बघायला भेटेल, ऐकायला भेटेल पेंडुलम. तर पेंडुलमचा टाइम पिरियड काढायचा, ठीक आहे. काय काढायचं पेंडुलमचा टाइम पिरियड. तर क्वेश्चन कसा आहे हा नेक्स्ट क्वेश्चन, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2 म्हणा. खूप क्वेश्चन्स आहेत, फक्त फॉर्मॅलिटी म्हणून देते मी. असे तर तुम्हाला असंख्य प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. टाइम पिरियड, आता तुम्हाला माहिती आहे एक्स चा फॉर्म्युला तर माहिती का. आता मी म्हणतो तुम्हाला टाइम पिरियड ऑफ पेंडुलमचा फॉर्म्युला सांगा, नाही माहित ना. अशाच काय करतात ते रिलेशन देतात, यावरती डिपेंड आहे, एक हिंट देतात. टाइम पिरियड ऑफ पेंडुलम याच्यावरती डिपेंड आहे. काही लिहू शकता, टाइम पिरियड, एक्सेलरेशन, व्हेलॉसिटी, फोर्स, काही लिहू शकता. फॉर्म्युला बनवावा लागतो, ठीक आहे. टाइम पिरियड ऑफ पेंडुलम, ठीक आहे. टाइम पिरियड ऑफ पेंडुलम is depends on, ठीक है. पहली गोष्ट दी थी डिपेंड्स ऑन, इसके ऊपर डिपेंड है, डिपेंड्स ऑन लेंथ, ठीक है. लेंथ म्हणजे तो काय रॉड असेल ना तो फिरतोय त्या रॉडची लेंथ, डिपेंड्स ऑन लेंथ, ठीक है. लेंथला L म्हणून आपण, ठीक है. कॅपिटल L घेऊ. स्मॉल असतं ऍक्च्युली, स्मॉल L. हा टू डिपेंड्स ऑन, आता त्या रॉडचं काही मास असेल, डिपेंड्स ऑन, या हिंट आहे सगळ्या, ठीक आहे. तुम्हाला ज्या एक्झाम मध्ये भेटून जाते क्वेश्चन मध्ये, ऑफ रॉड, ओके. अँड डिपेंड्स ऑन एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी त्याला G म्हणतात, ठीक आहे. एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, याचे एक्सेलरेशन काय असेल तर तोच आपला मीटर पर सेकंड स्क्वेअर, म्हणजे तेच लेंथ अपॉन टी स्क्वेअर, L1 t - 2. आता हे खूप सांगून झालंय, ठीक आहे. चला याचं सोल्युशन काय पटकन, याचं सोल्युशन काय, जी गोष्ट दिलेली त्याला लिहून घ्यायचं पटकन. टाइम दिला, टाइम पिरियड काय शोधायचं आपल्याला, टाइम पिरियड म्हणजे t इज इक्वल टू कशा डिपेंड आहे, k असतो, ठीक आहे. k असतो, आपण k नाही घेतला कारण तो कॉन्स्टंट आहे, तसं त्याला सॉल्व्ह नाही करता येत, ठीक आहे. टाइम पिरियड डिपेंड्स ऑन लेंथ, ठीक आहे. डिपेंड्स ऑन लेंथ बरोबर. ही पहिली क्वांटिटी जसा ऑर्डर दिलाय तसंच लिहायचं. आणि काय सांगितलं, स्पेशल
नवीन काय करायचं, त्याची पॉवर घ्यायची. ठीक आहे, L ची पॉवर x म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू शोधायची. मग L ची पॉवर x दिली, मास m. ठीक आहे, मास आता ही दुसरी क्वांटिटी आहे, त्याची पॉवर y ची शोधायची व्हॅल्यू. आणखी काय दिलेले g, आणखी काय दिलेले g. आता हा थर्ड आला, त्याची पॉवर z. x y z च्या किमती शोधायच्या आणि त्याला अरेंज करून आपल्याला टाइम पिरियड ची व्हॅल्यू भेटणार किंवा टाइम पिरियडचा फॉर्म्युला भेटणार, जो की पेंडुलम साठी डिराइव्ह करता येतो. ठीक आहे, तर मग बघा t ची पॉवर इकडे काय आहे 1. करेक्ट आहे, इकडे t ची पॉवर 1च राहणार. p आहे का इकडे, m नाहीये, m ची पॉवर 0 आहे, l ची पॉवर 0 आहे, फक्त t नाही प्रेझेंट. चला l ची पॉवर x आहे, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, l ला ls म्हणू आपण. ठीक आहे, x मासला पण मासच म्हणतो. मास ची पॉवर y शोधायचे. g काय असतो, ऍक्सेलरेशन. g काय असतो, ऍक्सेलरेशन. त्याला कसं लिहू शकतो आपण, l टू दी पॉवर 1 आणि t टू दी पॉवर -2 आणि त्याची पॉवर काय आहे, तर त्याची पॉवर आहे z. ठीक आहे, याला रिअरेंज करा, याला रिअरेंज करा. रिअरेंज करा म्हणजे ह्या z आतमध्ये देऊन टाका. l टू दी पॉवर x m टू दी पॉवर y आणि इथे काय होईल, हा z आतमध्ये मल्टिप्लाय, इथे येऊन जाईल l टू दी पॉवर z आणि इथे येऊन जाईल t टू दी पॉवर -2z. t टू दी पॉवर -2z. बघा आता काय होऊ लागलं इथे काय झालं, l इथे पण आहे आणि l इथे पण आहे. बऱ्याच जणांना हे सॉल्व्ह करता पण येत असेल. कसं सॉल्व्ह करतो मग आपण या गोष्टींना, कसं सॉल्व्ह करतो रे, इकडे तर काही चेंजेस करायची गरज नाही, शोधायचं आपल्याला. ठीक आहे, बेस कॉमन आहे तर काय लिहितो असतो आपण, एकदाच लिहितो. आणि घातांकाची काय करतो, ऍडिशन. म्हणजे इथे काय म्हणतो रे, पॉवरची काय करतो, ऍडिशन. x प्लस z बेस कॉमन आहे म्हणून पॉवरची ऍडिशन. काय काय उरलं बाहेर, आता बाहेर काय काय उरलं, l सॉल्व्ह केला, m उरला, m तर एकच आहे, त्याच्यासोबत कोणी दुसरा m नाहीये जेणेकरून आपण ऍडिशन केली असती. आणि इथे काय उरलं फक्त आता t उरला, t टू दी पॉवर -2z. क्लिअर इथपर्यंत, इथपर्यंत आपण काय केलं, सॉल्व्ह केलं. मग बघा l टू दी पॉवर x प्लस z क्लिअर आहे. मग m साठी सॉल्व्ह करा. का बरं m साठी, कारण की इथे दोन क्वांटिटी. l साठी मी का नाही सॉल्व्ह करत आधीच, तर l मध्ये दोन क्वांटिटीज आहेत, एक x आणि z. बरोबर आहे, x ची माहित असेल तर z ची शोधू किंवा z ची माहित असेल तर x ची शोधू. मग सगळ्यात लवकर कोणता आन्सर निघेल, m चा. सगळ्यात लवकर आन्सर कोणाचा निघेल, तर m चा. का, m टू दी पॉवर काय आहे, y आणि इथे काय m टू दी पॉवर 0. therefore m टू दी पॉवर 0 इज इक्वल टू m टू दी पॉवर y. m टू दी पॉवर y याचा अर्थ काय झाला, mm जाऊ द्या, y इक्वल टू काय झाला, बेस बेस बघा सारखे सारखे, y इक्वल टू काय झाला 0. y इज इक्वल टू काय झाला 0 झाला. क्लिअर पर्यंत त्याची किंमतच नाही भेटली आपल्याला. मग आता कोण निघू शकतो, t निघू शकतो. ठीक आहे, याच्यात दोन आन्सर आहे, मग आपल्याला ज्या सिंगल सिंगल क्वांटिटीज आहेत त्या आधी काढून घ्याव्या लागतील. ठीक आहे, मग हा m निघाला. मग आता कोणाला शोधता, आता कोणाला शोधता, t ला शोधा. ठीक आहे, इथे t आहे आणि इथे t आहे. करेक्ट आहे, तर मग बघा याचा आन्सर कसं निघेल, t टू दी पॉवर मायनस, इकडे काय t टू दी पॉवर 1, इकडे काय t टू दी पॉवर 1 आणि इकडे काय t टू दी पॉवर -2z. t टू दी पॉवर -2z. पण त्याला बेस तर सारखाच आहे, इकडे आहे 1 आणि तिकडे आहे -2z. ओके, हा -2 इकडे येऊ नये, -2 इकडे आला ते साइन बी इकडे येऊ नये, -1/2 इज इक्वल टू z. म्हणजे ही किंमत झाली z ची. z ची किंमत काय झाली, -1/2. क्लिअर आहे, -1/2. क्लिअर इथपर्यंत. मग बाकीचेच काढू शकता, l ची किंमत काढू शकता का, l ची किंमत काढा पटकन दिशी. l इथे 0 आणि इथे l x प्लस z. म्हणजे कसं लिहू आपण याला, l ची पॉवर इकडे 0 आहे आणि इकडे काय काय l टू दी पॉवर x प्लस z. म्हणजे काय 0 इज इक्वल टू x प्लस z. तुम्हाला इमॅजिन करून पटपट ह्या सॉल्व्ह करायला लागतात गोष्टी. ठीक आहे, ह्यातरी स्टेप बाय स्टेप चालल्या. तुम्ही लगेच इमॅजिन करा 0 इज इक्वल टू x प्लस z. ओके, मग z इकडे आला असता, इथे x इकडे आला असता, असे इमॅजिन करायचं पटकन. ठीक आहे, मग z ची किंमत माहिती आहे आपल्याला, z ची किंमत माहिती आहे. ठीक आहे, काय z ची किंमत किती आहे, -1/2. z ची किंमत किती आली, -1/2. प्लस मायनस गुणाकारात इन मल्टिप्लिकेशन प्लस मायनस बिकम्स -x -1/2. therefore, ठीक आहे, therefore x इज इक्वल टू, हा -1/2 इकडे आल्यावरती काय होईल, +1/2. ठीक आहे, +1/2. क्लिअर आहे. आपण इक्वेशन कुठे लिहिलं होतं बघा, हे इथं आपण इक्वेशन लिहिलं होतं. बरोबर आहे, t टू दी पॉवर 1. ठीक आहे, मी इथे लिहितो, आता इथे लिहितो t टू दी पॉवर 1 लिहितो. बरोबर, म्हणजे t लिहू फक्त
L ची पॉवर काय x आहे. x ची किंमत किती आली? x ची किंमत किती आली? 1/2. x ची किंमत किती आली? 1/2. बरोबर आहे. m ची पॉवर काय आहे? y. m ची पॉवर काय? y ची किंमत काय आली? 0. y ची किंमत काय आली? 0. याचा अर्थ काय? टाइम हा मास वरती डिपेंड नाही. मास वरती डिपेंड करणार का? नाही. ओके, चल मग ग्रॅव्हिटी g ची पॉवर काय होती? z. g ची पॉवर काय होती? z. z ची किंमत किती आली रे? z ची किंमत किती आली? -1/2. -1/2. आणि एक लक्षात घ्या, जो अंडर रूट असतो, ठीक आहे, ह्या अंडर रूट ची किंमत असते 1/2. जर कधी क्यूब रूट असेल तर याची आन्सर असते 3/2. ओके, अंडर रूट ची व्हॅल्यू काय असते? 1/2. एखाद्याच मी म्हणलंय काय? अंडर रूट ऑफ a, अंडर रूट ऑफ a, तर तुम्ही असे लिहू शकता a टू दी पॉवर 1/2. कोणी a टू दी पॉवर 1/2 लिहिले, तुम्ही ह्याला a टू दी अंडर रूट ऑफ a सुद्धा म्हणू शकता. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर ह्या गोष्टी म्हणतो, ज्या गोष्टी तुम्हाला माहिती ना, त्या गोष्टी जर ती तुम्हाला माहित होत्या हळूहळू, तर त्या परमनंटली फिट करा डोक्यामध्ये, लिहून ठेवा त्याला कुठतरी या गोष्टी. मग बोला, t इज इक्वल टू काय आलं? x टू दी पॉवर 1/2. t इज इक्वल टू काय झालं रे? x टू दी पॉवर 1/2 म्हणजे आपण याला अंडर रूट ऑफ x म्हणू शकतो. अंडर रूट ऑफ x म्हणू शकतो. ठीक आहे, l होता है ना सर, हा तर l आहे. ओके, नो प्रॉब्लेम. लेंथला आता कसं आम्हाला सवय झाली आहे x म्हणायचं. ठीक आहे, अंडर रूट ऑफ l. मास आहे का? नाही, सोडून द्या. त्याची किंमत काय असती? 1 आली असती. म्हणजे हा इंटू अंडर रूट l आला असतं. g -1/2. आता हे बघा, ह्याला मी डायरेक्टली असं लिहू शकलो असतो आणि आपण मध्ये. बट मला सांगा, g टू दी पॉवर -1/2 काय? g टू दी पॉवर -1 असं लिहिलंय बघा. हा g टू दी पॉवर -1/2. मी ह्याला जर कधी असं लिहिलं तर खाली लिहिला असा g टू दी पॉवर +1/2. बरोबर. जो वरती -1/2 तो खाली आला तर काय होईल? +1/2 होईल ना. खाली आला तर काय होईल? +1/2. आता ह्याला वरती पाठवा, तुम्ही लगेच सांगणार अच्छा हे तर वरती गेल्यावरती -1/2 होईल. त्या प्रकारे काहीतरी चाललंय. ठीक आहे, बघ आता मी असं का म्हणते, कारण तो फॉर्म्युला तसा दिलेला आहे. ठीक आहे, मग काय लिहू शकते या g ला? 1/1 g टू दी पॉवर +1/2. जो वरती -1/2 होता तो खाली आला +1/2. ठीक आहे, मग t चा आन्सर काय आला? t इज इक्वल टू अंडर रूट l आणि हा डिवाइडेड बाय. ठीक आहे, हा वरती आहे आणि हा खाली. ओके, g टू दी पॉवर 1/2 याला आपण काय म्हणू शकतो? अंडर रूट g. काय म्हणू शकतो? अंडर रूट g. म्हणजे जे काय आन्सर आले आपल्या t चं, जे काय आन्सर आले t चं, सर कुठे चाललंय गाडी? इकडे गेली, अशी फिरत परत गेली है ना. सगळं सांगून कसं लागते ना. मग याचा आन्सर काय आलं? t इज इक्वल टू अंडर रूट l अपॉन अंडर रूट g. ह्याला वरती पण स्क्वेअर रूट आहे, खाली पण स्क्वेअर रूट आहे. आपण एकच स्क्वेअर रूट देऊ शकतो, एकच स्क्वेअर रूट देऊ शकतो. समजा हे असं असतं अंडर रूट l इंटू अंडर रूट g, तर ह्याला आपण अंडर रूट ऑफ lg म्हणू शकतो. lg. ठीक आहे, lgdb असं म्हणू शकतो. केलं का सगळं? अंडर रूट l डिवाइडेड बाय g. ओके, आता बघा, मग हा फॉर्म्युला झाला का टाइम पिरियड काढण्याचा. ज्यावेळेस तुम्ही पुढे जाणार आणि पेंडुलम बद्दल शिकणार, त्याचा टाइम पिरियड काढायचा, त्यावेळेस तुम्ही मला शिवाय घालणार, सर तुम्ही तर हा फॉर्म्युला काढला होता. कसं काय सर? पुस्तक आपल्या वेळेला दिलाय, तुम्ही पुस्तकात बघणार, तुम्हाला भेटणार 2 पाय अंडर रूट l डिवाइडेड बाय g. 2 पाय अंडर रूट l डिवाइडेड बाय g. मला सांगा ही किंमत कुठून आली? ही किंमत कशाची असेल? हा नंबर आहे, पाय पण काय नंबर. ही किंमत कशाची आहे? k ची. ही किंमत कशाची आहे? k ची. जो आपण म्हणत होतो ना, k काढता येत नाही, डायमेन्शन वरतून कोणती कॉन्स्टंट व्हॅल्यू काढता येत नाही. हा ड्रॉबॅक. हाच काय? डायमेन्शन अनालिसिसचा काय? ड्रॉबॅक. सगळ्यात गोष्टी कधी ना पॉसिबल होणार आहे काढणं. हा काय? ड्रॉबॅक आहे. k ची व्हॅल्यू काढता येत नाही. लिहून घ्या कुठतरी. बाय यूज ऑफ डायमेन्शन अनालिसिस लिहून घ्या. मी नोट्स मध्ये चेक करेल तुमच्या व्हॅल्यू. हे स्टेटमेंट. By use of dimensional analysis, we cannot determine value of k. Value of k. त्याच्या ब्रॅकेट मध्ये काय लिहिणार? k च्या ब्रॅकेट मध्ये k काय आहे तर ते लिहायचं. लिहा काय आहे k ब्रॅकेट मध्ये? proportionality constant bracket close. We can't determine the value of k where k is proportionality constant.
ब्रॅकेटमध्ये प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. क्लिअर इथपर्यंत? हे आपण डिटरमाइन करू शकत नाही. क्लिअर इथपर्यंत हे झाले? समजले कसं करायचं? याचे सराव करा. मी तुम्हाला एमसीक्यू देईल. थोडंसं सिलेबस होऊ दे, आणखी 2-3 लेक्चर असतात. एमसीक्यू देईल मी त्यानंतर. त्याची प्रॅक्टिस तुम्हाला करायची रोज. ओके, रेग्युलर राहा. एमसीक्यू वाढवा, अभ्यास वाढवा, जास्तीत जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करत चला. त्याच्यातून तुमचा कन्सेप्ट क्लिअर होईल. ठीक आहे, लिहा बघा प्रॉब्लेम पटकन. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे सेंट्रीपिटल फोर्स. सेंट्रीपिटल फोर्स मी लिहून देऊ का? सेंट्रीपिटल सर हे काय? हीच ती कधी गंमत आहे ना. तुम्हाला फॉर्म्युले माहित नाही पण तुम्ही काढू शकता फॉर्म्युले. सेंट्रीपिटल फोर्स तर फोर्स एक प्रकार. ठीक आहे, सेंट्रीपिटल फोर्स काय? ऍक्टिंग ऑन अ पार्टिकल. सेंट्रीपिटल फोर्स ऍक्टिंग ऑन अ पार्टिकल ऑफ पार्टिकल जो आहे तो मास m चा आहे. ठीक आहे, ऍक्टिंग ऑन अ पार्टिकल ऑफ मास m मूव्हिंग इन अ सर्कल. मूव्हिंग इन अ सर्कल of radius r with velocity v depends upon. ठीक आहे, बघा आता मी इथे क्वेश्चन चालू इथे जिथे डिपेंड्स आहे ना तो ऍक्च्युअल क्वेश्चन सुरू. डिपेंड्स अपॉन, कारण की हा जो शब्द असतो डिपेंड्स, डिपेंडंट, इथून तुमचा ऑर्डर ठरतो. ठीक आहे, काय ठरतो? ऑर्डर, क्रम. डिपेंड्स अपॉन मास m, वेलोसिटी v and radius r. ठीक है, डिपेंड्स अपॉन मास m, v and radius r. फाइंड एक्सप्रेशन फॉर f. आता सेंट्रीपिटल फोर्स काय असतो ते एक लक्षात घ्या, नंतर बघू आपण. ठीक आहे, तुम्हाला माहितच नाही सेंट्रीपिटल फोर्स काय माहित नाही, फक्त हा इनवर्ड फोर्स असतो. ठीक आहे, एखादी गोष्ट ज्यावेळेस फिरते ना सर्क्युलर पाथ मध्ये, उदाहरण देईन तुम्हाला. राजपाळणा बघितलाय, जत्रेत गेला किती जत्रे आहेत. ठीक आहे, ज्यावेळेस जत्रेत जातात त्यावेळेस ते एक असं काहीतरी असतं, असं सर्क्युलर काहीतरी असतं, त्याच्यावरती घोडे असतात. हाती घोडा पान की जय कन्हैया लाल की अशी 4-4 घोडे असतात. ठीक आहे, आणि जोरा राजपाळणा. ठीक आहे, मोठा राजपाळणा, फक्त हे आडवे फिरतं म्हणून मी उदाहरण देतो. ठीक आहे, आडवे घोडे फिरतात ना ते. कधी कधी जास्त स्पीड वाढवली, खूप जोरात फिरवलं, त्याला राग आला, ह्या पोरालाच पाडायचं, खूप जोरात फिरवला तो घोड्यावाला पाहणार, तर काय होते, हळूहळू ते माणूस असं डुलकी घेत जातं, बाहेर जातं. बरोबर आहे, बाहेर जातो. बरोबर, बाहेर जातो त्यावेळेस एक वेगळाच फोर्स तयार होतो. बट जोपर्यंत स्पीड कमी आहे, एका लिमिट पर्यंत आहे, तोपर्यंत तो मुलगा जो कोणी बसला त्याच्यावरती तो पडत नाही. तो पडत का नाही, तर कोणीतरी त्याला आतमध्ये ओढत असतं. ठीक आहे, कोणीतरी त्याला काय करतात, आतमध्ये ओढत असतं. म्हणजे तो आतमध्ये ओढत असणारा एक फोर्स असतो आणि त्या फोर्सचं नाव असतं सेंट्रीपिटल फोर्स. आणि ज्यावेळेस तुम्ही बाहेर जाता त्याचं नाव असतं सेंट्रीफ्युगल फोर्स. बघू आपण. ठीक आहे, त्याच्यामुळे मुलं तर टेन्शन नका घेऊ, फक्त आपले काय करणे, प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे. जर कधी नीट मध्ये एक्झाम आला, क्वेश्चन आला एक्झाम मध्ये सीएम दाना, मग हे काढता आलं तर तेव्हा तुम्ही सगळं शिकणार. ठीक आहे, त्याच्यामुळे डायरेक्टली माहित असणार, पण ते असे क्वेश्चन देणार नाही, वेगळे देतील, काही बनवतील मनानच. बरोबर, फाइंड एक्सप्रेशन फॉर f. मग आपण काय करू, जे ते एक्सप्रेशन काढायचे त्याला पहिले लिहून घेऊ. फोर्स इक्वल टू लिहू, k वगैरे लिहित बसणार नाही आपण, असं प्रोपोर्शनॅलिटीचं साइन घेऊ. ठीक आहे, की मग कशा डिपेंड आहे. पहिले ते m घेतलाय, मी कॅपिटल घेतो m. ठीक आहे, स्मॉल असतं ऍक्च्युअली तिथं m v r. बरोबर आहे, मग काय करू, m v r जसं ऑर्डर दिलाय तसं लिहून घेतलं. मग काय करू रे, इथं काय करता, बदलली काय करता, m ची पॉवर x दिली, v ची पॉवर y दिली आणि r ची पॉवर 0 दिली. ठीक आहे, मग फोर्सचं जे डायमेन्शन आहे लिहून घेणार मी पटकन. हा झाला तुमचा काय, तो फॉर्म्युला, त्याचे व्हॅल्यू तुम्हाला शोधायचे. ठीक आहे, ज्याचे व्हॅल्यूज तुम्हाला शोधायचे आणि एक्सप्रेशन बनवायचे. आणि काय बनवायचंय, एक्सप्रेशन बनवायचं. ठीक आहे, पटकन करा, फोर्सचं डायमेन्शन पुट करा. मी बोलवल्यापर्यंत तुम्ही सॉल्व करा. चलो 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 जल्दी m1l1 t to the power -2. कौन पहले छुड़ाता है, सर मैं, m to the power x. ठीक है, m है, नो प्रॉब्लेम, m है. v ला कसं लिहू शकतो आपण, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, डिस्प्लेसमेंटचा l, कारण ते डिस्टन्स आहे. हा t वरती गेल्यावर -1, t to the power -1. आणि हिची पॉवर काय आली आता, y आली, हिची पॉवर काय आली, y. r काय, डिस्टन्स आहे.
आर रेडियस आहे ना, रेडियस काय असेल डिस्टन्स, सर्कलची रेडियस इथून इतकं आर इक्वल टू 2 मीटर, एक प्रकारचं काय डिस्टन्स होते. ह्याला काय म्हणू आपण परत एल ची पॉवर झेड, एल ची पॉवर झेड. ठीक आहे. बघा इकडे तर L1 टी टू दी पॉवर -2 नो प्रॉब्लेम, हे आपल्याला शोधायचं, याच्यात एक्सप्रेशन शोधायचं म्हणून तो तसाच राहणार. मग m टू दी पॉवर x इथे फिक्स आहे बरोबर, m टू दी पॉवर x इथे फिक्स आहे. बघा आता इथे l टू दी पॉवर 1 इथे आणि l टू दी पॉवर 1 इथे. मी काय म्हणलं, आणि दोनों ठिकाणी l दिसतोय, दोनों ठिकाणी काय दिसतोय l. ह्याला सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. m टू दी पॉवर x 1 ची पॉवर परत y, l टू दी पॉवर 1 त्याची पॉवर परत y, म्हणजेच काय आहे तर l ची पॉवर y आणि t ची पॉवर -y बरोबर. हा -1 इंटू y -y आणि l ची पॉवर z. बेस कॉमन इथे पण l आहे, इथे पण l आहे. एकदाच लिहितो आपण, बेस असेल तर मी पॉवरची काय करतो ऍडिशन. m टू दी पॉवर x l टू दी पॉवर y प्लस z, l टू दी पॉवर y प्लस z इंटू काय उरला आता t टू दी पॉवर -y, t टू दी पॉवर -1. पटपट सॉल्व करा व्हॅल्यू, ज्या सिंगल व्हॅल्यू आहेत त्या पहिले सॉल्व करा, कारण की ह्याच्यामध्ये काय आहे दोन आहे. पहिले x काढा आणि y काढा, नंतर y प्लस z कडे जा, कारण की याच्यासाठी दोन व्हॅल्यूज लागतील. करेक्ट आहे. चला m चा आन्सर काय निघेल, इथे m टू दी पॉवर 1 इथे m टू दी पॉवर x. देयरफॉर m टू दी पॉवर 1 इज इक्वल टू m टू दी पॉवर x. देयरफॉर x इज इक्वल टू 1, x इज इक्वल टू काय आलं 1 आलं. ठीक आहे. ते झालं x साठी किंमत. y साठी काय इथे नाही सर, y ने काढून टाकत निघतो ना y, इथे सिंगलच आहे. इकडे -2 आहे t टू दी पॉवर -2 इज इक्वल टू t टू दी पॉवर -1. करेक्ट आहे. याचा अर्थ काय आला मग -2 इज इक्वल टू -1. हा मायनस इकडे आल्यावरती काय होईल, आता म्हणजे अशा वेळेस आपण काय करतो मायनस मायनस कॅन्सल करतो, मायनस मायनस काय करतो कॅन्सल करतो. कारण की इथं काही म्हणजे काय -2 -1 इंटू y असं असू शकतं, म्हणजे हा -1 इकडे आल्यावरती असं होऊ नये. y ची किंमत आता तुम्ही मायनस मायनस कॅन्सल 2 बाय 1 एकाच्या पाड्यात 2 किती ते 2 × 10 म्हणजे y इज इक्वल टू 2. हे मोठं झालं. ठीक आहे. हे मी देखील सांगून बसतो. ठीक आहे. देयरफॉर y इज इक्वल टू 2, y इज इक्वल टू 2, मायनस मायनस काय झालं कॅन्सल. चला z साठी सांगा पटकन. x सॉल्व केला, y सॉल्व केला, आता l साठी सॉल्व करा. लेफ्ट हँड साइडला l टू दी पॉवर 1 आहे आणि इकडे l टू दी पॉवर काय y प्लस z. ठीक आहे. देयरफॉर 1 इज इक्वल टू 1 प्लस z. कोणती किंमत काढली आपण y आणि z पैकी y ची काढली. ठीक आहे. देयरफॉर 1 इज इक्वल टू 2 प्लस z. ओके. 2 इकडे आल्यावरती मायनस होणे बरोबर. 1 -2 इज इक्वल टू z. 1 -2 -1, 1 -2 काय -1. देयरफॉर z इज इक्वल टू काय आला -1. माहिती आहे ना, प्लस मायनस मायनस आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. चला क्लिअर इथपर्यंत. हे करू देत मग इथं. चला मग ह्याच्या ऐवजी x आणि y आणि z चे ऐवजी त्यांची किमती पुट करून टाका आणि पटकन दिशी काय सांगा आन्सर सांगा. काय आन्सर येईल मग फोर्सचं, या सेंट्रिपिटल फोर्सचं आन्सर म्हणण्यापेक्षा एक्सप्रेशन. ठीक आहे. m टू दी पॉवर x आहे, x ची किंमत किती आली 1 आली. ठीक आहे 1. v ची पॉवर काय y ची किंमत किती आली, y ची किंमत किती आली तर 2 आली. ओके. इनटू r काय होता z ची किंमत किती आली -1. मी ह्याला सॉल्व अजून काही अरेंज करता शकतो का. m ची पॉवर 1 म्हणजे 1च फक्त. ठीक आहे. m च फक्त. हा v चा स्क्वेअर r टू दी पॉवर -1 आहे म्हणजे हा खाली येऊन जाईल, इथं प्लस होऊन जाईल, तो आपण लिहिते फक्त. ठीक आहे. mv² डिवाइडेड बाय r हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे सेंट्रिपिटल फोर्सचा. खूप आयडियल आहे. ठीक आहे. खूप पॉप्युलर फॉर्म्युला mv² डिवाइडेड बाय r. ठीक आहे. लक्षात घ्या. खूप इझी क्वेश्चन्स असतात त्याच्यावरती आणि याच्यावरती मजा येते सॉल्व करायला. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या पटकन. या मी इरेज करेपर्यंत एनर्जी E ऑफ पार्टिकल, एनर्जी E ऑफ पार्टिकल ऑफ मास m, एनर्जी कैपिटल E. ठीक है. एनर्जी E ऑफ पार्टिकल, एनर्जी एनर्जी E ऑफ पार्टिकल ऑफ मास m एग्जीक्यूटिंग. ठीक है. एग्जीक्यूटिंग स्पेलिंग मिस्टेक करत जाऊ नका. एग्जीक्यूटिंग आता जे लिहिणार आहे तुम्हाला मे बी माहित नसेल, टेन्शन नका घेऊ, शिकणार सगळ्या गोष्टी. ठीक आहे. फिजिक्स मधूनच उचललेल्या आहे.
एक्झिक्युटिव्ह 12 तुला तुम्ही मागच्या वर्षी आहे, ठीक आहे. एक्झिक्युटिव्ह सिंपल हार्मोनिक मोशन, सिंपल हार्मोनिक मोशन एसएचएम, ठीक आहे. आता हे कुठे बघायला भेटते? स्प्रिंग मध्ये, ठीक आहे. ते बघायला भेटतं स्प्रिंग मध्ये. त्या स्प्रिंग काय करते? खाली वर करते ना, त्यावेळेस हे एक मोशन बघायला भेटते. त्यावेळेस बघू आपण, ठीक आहे. कधी पुलीचे ज्यावेळेस प्रॉब्लेम सुरू होतील ना, पुलीचे त्यावेळेस. आणि ह्याचा एक वेगळा चॅप्टर आहे ऑसिलेशन्स म्हणून, ठीक आहे. त्यावेळेस बघायला भेटेल. Executing simple harmonic motion SHM with amplitude A, with amplitude A and angular frequency omega, and angular frequency ओमेगा. अँग्युलर फ्रिक्वेन्सी काय म्हणते तो? ओमेगा, ठीक आहे. डिपेंड्स अपॉन, बघा इथून सुरू झाला क्वेश्चन, बरोबर. कुठून सुरू झाला? इकडनं. डिपेंड्स अपॉन, बरोबर ना, है ना. किती सोपं आहे. जिथून डिपेंड दिसतं तिथून आपला काय ठरतो? ऑर्डर फ्रॉम. डिपेंड्स अपॉन, तर कशा कशावरती डिपेंड सांगितलाय? डिपेंड्स अपॉन मास एम, एम्प्लिट्यूड ए, असा ऑर्डर, ठीक आहे. मास एम, एम्प्लिट्यूड ए. फाइंड एक्सप्रेशन फॉर एनर्जी ई. क्लियर इथपर्यंत? एनर्जी ई करा. एनर्जी कसं लिहिणार मग याला? कसं लिहिणार पटकन सांगा. एनर्जी इज इक्वल टू काय करू शकता तुम्ही? कशा डिपेंड आहे? मास एम, बरोबर आहे. हा झाला मास एम, हा झाला एम्प्लिट्यूड ए आणि अँग्युलर फ्रिक्वेन्सी ओमेगा. यांची पॉवर काय लिहिणार आहे तुम्ही? याची पॉवर काय लिहिणार? m टू दी पॉवर x, a टू दी पॉवर y आणि ओमेगा, ह्याला काय म्हणतात? ते ओमेगा फ्रिक्वेन्सी, ठीक आहे. आता ह्याचं युनिट काय बघू. एनर्जीचं कसं काढणार? एनर्जीचं तुम्हाला माहिती कसं काढायचं? एनर्जी काय असतं? एक प्रकारचं वर्क, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही वर्कच्या फॉर्म्युल्यातून काढू शकता. एनर्जी म्हणल्यावरती कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म्युल्यातून काढू शकता. तर काय असतं? कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला हाफ mv², बरोबर आहे. तुम्ही कायनेटिक एनर्जीने सॉल्व्ह करून घ्या. हाफ आपण घेतो का त्याच्यामध्ये? नाही, मी बघणार आहे, ठीक आहे, नोट्स मध्ये. कायनेटिक एनर्जी हाफ mv². आणखी कशाने काढू शकतो? एनर्जीचं युनिट काय? जूल. ज्यांचं युनिट सेम त्यांचं डायमेन्शन सेम. एनर्जीचं युनिट जूल, कायनेटिक एनर्जीचं युनिट जूल आणि वर्कचं युनिट सुद्धा जूल. आणि वर्कचा फॉर्म्युला काय असतो? फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट, ठीक आहे. फोर्सचा फॉर्म्युला m1 l1 t टू दी पॉवर -2. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? लेंथ आहे, डिस्टन्स आहे, ठीक आहे. मग m1 l11 l2 t -2, बरोबर. हा झाला कशाचा फॉर्म्युला? वर्कचा. म्हणजे इंडायरेक्टली हा कोणाला लागतो? ह्या तुम्ही सॉल्व्ह करून द्या. तुम्हाला हा पण सॉल्व्ह करायचा, ठीक आहे, या क्वेश्चन साठी. चला, एनर्जी m1 l1 काय मग एनर्जीचा? हे लक्षातच ठेवा. फोर्सचं काय असतं? फोर्सचं काय असतं डायमेन्शन? m1 l1 t टू दी पॉवर -2. आता फोर्सचं जर कधी हे वर्कचं पण लक्षात ठेवा. शॉर्टकट मध्ये फक्त काय होतं? m1 l2 t टू दी पॉवर -2. t टू दी पॉवर -2 येणार आहे. फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट, हा m1 l1 t टू दी पॉवर -2 l1. हा बरोबर आहे. कन्फ्युज करता रे मला सर तुम्हीच होता. m1 l इथे 1 आहे l टू दी पॉवर 1 फोर्स मध्ये आणि वर्क मध्ये l चा स्क्वेअर आहे. हे वापरात येणार आहे म्हणून म्हणतो लक्षातच ठेवा. चला अभ्यास करून आता मी बी परेशान झालो, ठीक आहे. एनर्जी म्हणजे काय आलं? m1 एनर्जी, वर्क, कायनेटिक एनर्जी सगळ्यांची युनिट सेम, डायमेन्शन पण सेम. m1 l टू दी पॉवर 2 आणि t टू दी पॉवर -2. हे झालं एनर्जीचं, ठीक आहे. मासचं तर मासच राहणार, ठीक आहे. मासचं mच राहणार. एम्प्लिट्यूड काय असतं बघा? एम्प्लिट्यूड काय असतं? लेंथ. एम्प्लिट्यूड हे कशाच्या इक्वल असतं? मी इथे लिहितो. एम्प्लिट्यूड म्हणजेच काय? तर लेंथ. एम्प्लिट्यूड म्हणजेच काय? लेंथ. हे कुठे बघायला भेटतं? बघा बऱ्याच वेळेस तुम्ही अशी डायग्राम बघितली असेल, ठीक आहे. मी कम्युनिकेशन MEB ला असताना खूप वेळेस डायग्राम काढले असते, ठीक आहे. अशी वेव्हफॉर्म असते, ठीक आहे. ही जी काय हाईट असते ना, इथून इतकी जी हाईट आहे, बरोबर, ही जी काय हाईट दिसते तुम्हाला एवढी, ह्या हाईटला म्हणतात एम्प्लिट्यूड. मग आता हाईट काय? एक प्रकारचा अंतर असेल ना. हाईट काय? एक प्रकारचा
अंतर आहे त्यालाच बोलतात अँप्लिट्यूड. त्यालाच काय बोलतात रे? अँप्लिट्यूड बोलतात. मग आता तुम्हाला समजलं अँप्लिट्यूड काय? हाईट आहे. मग त्याचा युनिट काय असणार? त्याचं युनिट काय असणार? मीटर. त्याची फंडामेंटल क्वांटिटी लेंथ. त्याची फंडामेंटल क्वांटिटी लेंथ. मग ए ला आपण एल म्हणू शकतो. ए ला आपण एल म्हणू शकतो. यस सर ऑफ कोर्स आपली काय राज आहे. ठीक आहे. एल टू द पॉवर वाय. अँग्युलर फ्रिक्वेन्सी. आता अँग्युलर फ्रिक्वेन्सीचा तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे का नाही माहिती? त्याच्याशी काही घेणं देणे का तुम्हाला? नाही. अँग्युलर फ्रिक्वेन्सी. बट तुम्हाला फ्रिक्वेन्सी या नावाचं तर माहिती आहे ना फॉर्म्युला. फ्रिक्वेन्सी काय असतं? तर 1 टाइम. फ्रिक्वेन्सी काय असतो? 1 टाइम असतो. बरोबर आहे. म्हणजेच काही इनडायरेक्टली टी टू दी पॉवर मायनस 1. टी टू दी पॉवर मायनस 1. फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1 टाइम असतं. बऱ्याच पी इज इक्वल टू 1/f असतं. आता जी डायग्राम काढली होती मी त्याच्यामध्ये बऱ्याच देतात हे एक्स ऍक्सिस वर टी देतात आणि विचारतात याची फ्रिक्वेन्सी किती, वारंवारता किती, असं असतं. टी इज इक्वल टू 1/f. देयरफॉर f इकडे आला आणि टी इकडे आला तर f इक्वल टू 1/t. इनव्हर्सली प्रोपोर्शनल. फ्रिक्वेन्सी टाइम वाढला तर फ्रिक्वेन्सी कमी, टाइम कमी झाला तर फ्रिक्वेन्सी जास्त. बघू आपण कम्युनिकेशन मध्ये. नो प्रॉब्लेम, टेन्शन नका घेऊ. आणखी फॉर्म्युला असतो ठीक आहे. अँग्युलर फ्रिक्वेन्सीचा ओमेगाचा v² डिवाइडेड बाय r. v² डिवाइडेड बाय r. ओके. हा फॉर्म्युला असतो v बाय r, नॉट v². v बाय r फॉर्म्युला असतो. हा नेक्स्ट चॅप्टर मध्ये तुम्हाला अँग्युलर सर्क्युलर मोशन मध्ये ओमेगा इज इक्वल टू v बाय r. हा फॉर्म्युला कुठून येतो? v इज इक्वल टू ओमेगा r. रिलेशनशिप बिटवीन लिनियर वेलोसिटी आणि अँग्युलर वेलोसिटी. टेन्शन नका घेऊ, फक्त असं सांगतोय जरा माझी रिव्हिजन करण्यासाठी. ठीक आहे. देयरफॉर ओमेगा इज इक्वल टू v अपॉन r. r काय? रेडियस. v काय? वेलोसिटी. बघा वेलोसिटीचा फॉर्म्युला डिस्टन्स अपॉन टाइम. हे झालं l बाय t. डिस्टन्स l, t चा टाइम. ठीक आहे. खाली काय? रेडियस. रेडियस कशात मोजू आपण? l मध्ये. लेंथ मध्ये. रेडियस कशामध्ये मोजू? l मध्ये. मान्य आहे ना? तर हा समस्या ना. l l काय नाही कॅन्सल. l l जर कधी कॅन्सल झाला पुढे काय उरलं? फक्त 1/t. पुढे काय उरलं? फक्त हा 1 आणि हा t. याचा अर्थ काय झाला? t टू दी पॉवर -1. याचा अर्थ काय झाला? अँग्युलर फ्रिक्वेन्सी ओमेगाचं युनिट काय आलं? तर t टू दी पॉवर -1. हे आणि हे सारखंच आहे ना. ह्याच्यावरून काढा, त्याच्यावरून काढा. शेवटी फॉर्म्युलेस तर गॉडने बनवलेत ना. ते थोडी ना चुकीचे असणार आहे. कसंही फिरवा ते असं असतं माहिती का. असं काही बी नसतं घेऊन चालत. म्हणजे चालतं तुमचं काही पण. ठीक आहे. मग ओमेगाला कसं लिहू शकतो? मग आपण ओमेगाला कसं लिहू शकतो? ओमेगाची पॉवर, ओमेगा काय तर टी टू दी पॉवर -1. ओमेगा काय तर अँग्युलर फ्रिक्वेन्सी टी टू दी पॉवर -1 आणि त्याची पॉवर काय आहे? त्याची पॉवर काय? z आहे. ठीक आहे. कोण आहे? त्याची पॉवर z. मग सॉल्व्ह करायला m1 सगळं सॉल्व्ह करून झालं इथपर्यंत आलं. इथून पुढे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. m टू दी पॉवर x, l टू दी पॉवर y आणि t टू दी पॉवर -z. t टू दी पॉवर -z. बेस कंपेअर करा आणि व्हॅल्यू सांगा पटपट पटपट. इथे m टू दी पॉवर 1, इथे m टू दी पॉवर x म्हणजे x इज इक्वल टू 1. आता कसं आलं तुम्हाला माहिती आहे. x इज इक्वल टू 1. क्लियर आहे. इथे l चा पॉवर 2 आणि इथे l ची पॉवर y म्हणजे y ची किंमत काय आली याच्यावरतून? l ला कंपेअर केलं y ची किंमत आली 2. y ची किंमत किती आली? तर 2 आली. क्लियर आहे. चला इथे काय t ची पॉवर -z आणि इथे t ची पॉवर -2 म्हणजे काय आहे? इकडे -2 आणि इकडे -z. आताच सांगितले कसं होतं. हे मायनस मायनस काय होऊ नये? कॅन्सल होऊ नये. देयरफॉर z इज इक्वल टू काय आलं रे? तर 2 आलं. z इज इक्वल टू काय आलं? 2 आलं. ठीक आहे. मग ह्या व्हॅल्यूज पुट करा कशामध्ये? इकडे इथे लिहिले ना आपण. ठीक आहे. त्याच्यामध्ये पुट करा आणि इथेच आपल्याला व्हॅल्यू शोधायची ऍक्च्युअली. पण एनर्जी इज इक्वल टू, ठीक आहे, एनर्जी इज इक्वल टू मी तिथेच पुट केलं असतं बट इथे लिहिलं होतं. ठीक आहे. एनर्जी इज इक्वल टू m ची पॉवर काय? x आहे. m ची पॉवर काय? x आहे. x ची किंमत किती आली? 1. a ची किंमत किती आली? सॉरी a चा जो पॉवर आहे y त्याची किंमत किती आली? 2. a ची पॉवर किती? तर 2. ओके. a ची पॉवर किती? तर 2 आणि ओमेगा, ओमेगा जो की z आहे, z ची किंमत किती आली? तर 2. हा त्याचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. एनर्जीचा हा फॉर्म्युला असतो बट हा फॉर्म्युला नाहीये. ठीक आहे. हा फॉर्म्युला नाहीये. सिंपल हार्मोनिक मोशनचा फॉर्म्युला असतो हा ma² ओमेगा स्क्वेअर हा फॉर्म्युला असतो. ठीक आहे. आता त्यात हाफ काही काढता आला आपल्याला? काढता नाही येत. डायमेन्शन अनालिसिस करतो आपण ही ची किंमत ही आहे जो की कॉन्स्टंट आहे, जो की काय आहे?
कॉन्स्टंट आहे त्याची किंमत आपल्याला काढता येत नाही, हाच ड्रॉबॅक आहे. हाच काय आहे डायमेन्शन अनालिसिसचा ड्रॉबॅक आहे. क्लिअर इथपर्यंत? आता बघा आणखी कोणकोणत्या गोष्टी काढता येऊ शकत नाही, छोटासा पॉइंट डिस्कस करतो आपण आता. आणखी कोणकोणत्या गोष्टी ते काढता येऊ शकत नाही डायमेन्शन अनालिसिस करून. डायमेन्शन अनालिसिस करून आपल्याला समजा एखादा फॉर्म्युला, ठीक आहे, फोर्स इक्वल टू काहीतरी गिव्हन, ठीक आहे. आता एक तर समजलं के ची किंमत काढता येते. आता एम ए आर, ठीक आहे, असं काहीतरी आहे. आता जे कॉन्स्टंट आहे, ज्यावेळेस के ची किंमत गिव्हन असते, कॉन्स्टंट असेल की केच असेल म्हणून प्रत्येक वेळेस, ठीक आहे. आता बघा ग्रॅव्हिटेशनल फोर्स, कोणता फोर्स? ग्रॅव्हिटेशनल फोर्स इक्वल टू, ठीक आहे, एफ म्हणतात त्याला, ठीक आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स एफ इक्वल टू फॉर्म्युला असतो जी आपण जो बघितला m1 m2 डिवाइडेड बाय r3. त्याच्यामध्ये जी ची किंमत काय? 6.67 into 10 to the power -7. बरोबर आहे. ज्या ठिकाणी हा काय कॉन्स्टंट आहे, हा काय कॉन्स्टंट आहे. आता आपण k इक्वल टू काय केलं? 1 घेतला, कधी 1/2 घेतला, बरोबर आहे. आता इथे फिक्स आहे k ची किंमत, g ची किंमत काय? कॉन्स्टंट आहे त्याच्यामध्ये. हा फोर्स आहे, हा मास आहे, हा रेडियस आहे, डिस्टन्स आहे, ठीक आहे. इथे काय 6.67 into 10 to the power -7 ही फिक्स्ड व्हॅल्यू आहे. अशा गोष्टींचं आपल्याला डायमेन्शन अनालिसिस काढता येत नाही, किंवा आपण डायमेन्शन अनालिसिस करून एक्झॅक्टली तीच किंमत आणू शकत नाही, बरोबर. आणखी एक फॉर्म्युला असतो कोणता? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, चार्जेस साठी करंट वाला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. त्याच्यामध्ये पण काय असतो? k m1 m2 आपण असतो. आता इथे k आहे, पण ह्या k ची किंमत इथे आहे 9 into 10 to the power 9. 9 into 10 to the power 9 काय असतं? मीटर स्क्वेअर अपॉन kg स्क्वेअर, ठीक आहे, मीटर स्क्वेअर कूलम. तर युनिट आहे. इथे k ची किंमत आहे, म्हणजे असले फॉर्म्युले आपण काढू शकत नाही, डिराइव्ह करू शकत नाही, ठीक आहे, एक्सप्रेशन आणू शकत नाही डायमेन्शनल अनालिसिस वापरून, ही मेथड वापरून. आणखी कोणता आणू शकतो तुम्ही? समजा एखादा फॉर्म्युला आहे, ठीक आहे, आपण तो फॉर्म्युला कॅपिलरी ट्यूबचा लेंथ वाला, ठीक आहे, कॅपिलरी ट्यूबचा रो व्ही cos थीटा डिवाइडेड बाय r असा फॉर्म्युला बघितला आपण, ठीक आहे. आता इथे थीटा काय? थीटा काय एक कॉन्स्टंट आहे. थीटा काय कॉन्स्टंट, एक पर्टिक्युलर नंबर भेटणार आहे, बरोबर. कॉन्स्टंट असेल तर त्याचा आन्सर काय भेटणार आहे? नंबर. आता cos 30 पुट केलं असतं, cos 30 पुट केलं असतं, चला cos 60 घ्या, ठीक आहे, cos 60 घेतलं असतं तर आन्सर काय आलं असतं? 1/2. आन्सर काय असतं? 1/2. आधी इथे आलास ना, नंबर आलास. म्हणजे आपण ज्या ज्या ठिकाणी अँगल आणि कॉन्स्टंट, अँगल काय असतो रे? थीटा. अँगल हा थीटा. हा थीटा कसा असतो? डायमेन्शनलेस असतो, बरोबर. आपल्याला माहिती आहे हा कसा असतो? डायमेन्शनलेस. m0 त्याच्यामुळे आपण काढू शकत नाही, तर डायमेन्शन काढू शकत. म्हणजे जर कधी k ची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे, काय लिहू शकतो आपण? डायमेन्शनल अनालिसिस लिहा पटकन, हे पूर्ण लिहा, मी शॉर्टकट लिहितोय. डायमेन्शनल analysis is not valid when, पहिला पॉइंट, when k त्याच्या ब्रॅकेट मध्ये लिहा कॉन्स्टंट, या कॉन्स्टंट k has some value, has some particular, k ची जर कधी व्हॅल्यू असेल तर हा वापरू शकत नाही, ठीक आहे. k has some particular value. आणखी कधी when in given expression angle is present. आणि थर्ड कोणता? जर कधी एक्सपोनेन्शियल कंपोनेंट, ठीक आहे, एक्सपोनेन्शियल कंपोनेंट म्हणजे काय सांगतो? एक्सपोनेन्शियल कंपोनेंट कोण? तर e, ठीक आहे. आणि e ची व्हॅल्यू तुम्हाला सांगितलं मी, e ची व्हॅल्यू काय असते? 2.27, बरोबर आहे. एखाद्या जर कधी गिव्हन असेल f इक्वल टू mv into e to the power minus alpha beta, आता e काय झाला? 2.27, म्हणजे डायमेन्शन निघणार आहे का? नाही. म्हणजे आपण काय म्हणतो अशा वेळेस? पॉवर. आपण काय म्हणतो अशा वेळेस? पॉवर, बरोबर. पॉवरचं डायमेन्शन असतं का? नाही. पॉवरचं डायमेन्शन असतं का? नाही. एक्सपोनेन्शियल कंपोनेंट इज प्रेझेंट. एक्सपोनेन्शियल कंपोनेंट इज प्रेझेंट, जसं की e, बरोबर आहे. आणखी कधी इनव्हॅलिड आहे? when there is power factor
पॉवर, ठीक आहे, पॉवर फॅक्टर प्रेझेंट, बरोबर. तरी सुद्धा तुम्हाला क्वेश्चन येणार, ठीक आहे. जरी याची हे ड्रॉबॅक्स आहे तरी सुद्धा तुम्हाला एक्झाम मध्ये हे क्वेश्चन्स येणार, ठीक आहे. आजच्या लेक्चरसाठी इथपर्यंतच. याचे नोट्स काढून मला पाठवा.